नमस्कार, मी प्रशांत तुमच्यासाठी आज भिकारी सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे। आपण नेहमी ऐकत असतो की सिनेमा हा दोन प्रकारचा असतो। एक असतो कमर्शियल सिनेमा, ज्याच्यात फक्त एंटरटेनमेंट असतं, सगळ्यात गोष्टी लॉजिकल असतात असं नाही। आणि दुसरा असतो पॅरलल सिनेमा, त्यात विचार असतात, समाजाला काही मेसेज असतो आणि समाज प्रबोधनाचं देखील तो काम करत असतो। आता काही इंटेलिजंट फिल्म मेकर्स आहेत, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करतात, म्हणजे चांगला मेसेज आणि कमर्शियल व्हॅल्यू यांना ॲड करून एक तिसऱ्याच प्रकारचा सुंदर सिनेमा बनवतात। आणि तसाच काहीचा प्रयत्न गणेश आचार्य यांनी आपल्या भिकारी या फिल्ममध्ये केला आहे। फिल्मचा हिरो स्वप्नील जोशी हा आपलं सगळं शिक्षण पूर्ण करून लंडनहून परत घरी येतो। घरी आल्यानंतर तो आपल्या आईचा बिझनेस सांभाळतो आणि त्याच दरम्यान त्याच्या आईला एक अपघात होतो, त्यात ती कोमात जाते। आता आईला बरं करण्यासाठी हा हिरो सगळे प्रयत्न करतो, पण त्यात त्याला काही यश मिळत नाही। त्याला एक गुरुजी भेटतात, ते सांगतात की तू 48 दिवस भीक माग, तुझ्या आईला बरं वाटेल। हा पठ्ठा कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ भीक मागायला सुरुवात करतो आणि इथूनच फिल्मला सुरुवात होते। आणि या पुढच्या 48 दिवसात त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतात, म्हणजे फिल्मची हिरोईन रुचा इनामदार, तिचं त्याच्यावर प्रेम, त्याच्यानंतर त्याचा कपटी मामा सयाजी शिंदे, फिल्मचा मेन विलन मिलिंद शिंदे, या सगळ्यांचा वेध घेणारी गोष्ट म्हणजेच भिकारी सिनेमा आहे। स्वप्नील जोशी मराठीचा सुपरस्टार, तो या फिल्ममध्ये धड अमीर पण नाही वाटत आणि धड गरीब पण नाही वाटत, तो काहीतरी अजीब वाटतोय। त्याने अभिनयाने प्रयत्न देखील केलाय, पण तोही निष्फळ ठरलाय। खरंच स्वप्नील जोशी या फिल्ममध्ये भिकारी म्हणून शोभत नाही आहे। फिल्मची हिरोईन रुचा इनामदार, तिचा हा पहिलाच चित्रपट, तिच्या वाटेला आलेलं काम तिने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला। मिलिंद शिंदे, सयाजी शिंदे खरंच खूप गुणी कलाकार, त्यांच्या वाटेला आलेलं काम त्यांनी चोखपणे पार पाडले। कीर्ती अडारकर, गुरु ठाकूर यांनीही आपली भूमिका व्यवस्थित पार पडली। पण यामध्ये सगळ्यात लक्ष वेधून घेतात ते भिकाऱ्याचे कॅरेक्टर करणारे सगळे ॲक्टर। त्यांनी आपल्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जीव ओतलाय आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या सीन्सबरोबर आपण कनेक्टेड होतो, जवळ जातो। गणेश आचार्य यांची ॲज अ डिरेक्टर म्हणून ही चौथी फिल्म आणि मराठीतली पहिली, तीही एक साऊथचा रिमेक म्हणून ते बनवत आहे। आणि ते आपल्याला प्रकर्षाने जाणवत राहतं, तेही स्पेशली फाईट सीन्स आणि काही गाण्यांमधून। त्यांनी सगळा मसाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच ते कुठेतरी फसले आणि फिल्मची ग्रिप त्यांच्याकडून सुटत गेली आहे। फिल्ममध्ये DOPने फार सुंदर काम केलं, फिल्मला खूप सुंदरपणे शूट केलं आणि ते आपल्याला जाणवत राहतं। फिल्मच्या म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर आपण आधीच म्हटलं की ही साऊथची फिल्म असल्यामुळे त्या गाण्यांना देखील तो टच दिसत राहतो। एक कमर्शियल व्हॅल्यू लक्षात घेऊन ही गाणी बनवण्यात आली आहे, म्हणजे एक फेस्टिवल सॉन्ग गणपती बाप्पाचं सॉन्ग आहे, एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे, एक आई आणि मुलाच्या नात्यावरचं सॉन्ग आहे आणि एक सिच्युएशनल सगळ्या भिकाऱ्यांबरोबरचं सॉन्ग आहे। त्यात इमोशनल सॉन्ग जे अजय गोगावलेंनी गायलं आहे ते ऐकायला श्रवणीय वाटतं, बाकी सगळी गाणी ठीकठाक आहेत। ही फिल्म बघितल्यानंतर एक प्रश्न नक्की पडतो की जिथे सायन्स फेल होतं तिथे आपण देवाकडे जातो, म्हणजेच काय तर सगळं संपल्यानंतर आपण देवाकडे जातो। जर असंच असेल तर आता जे सायंटिफिक रिसर्च चालू आहे, आता ज्या डेव्हलपमेंट चालू आहे, त्याला काय अर्थ उरतो? म्हणजे जर सगळ्यात शेवटी देवाकडेच जायचं तर सुरुवातीलाच का नको? तुम्हाला काय वाटतं? ह्याचं उत्तर तुम्ही मला ह्या व्हिडिओवर कमेंट करून देऊ शकता किंवा माझ्या फेसबुक पेजवर देखील कमेंट करू शकता। तिथपर्यंत सी यू सून, बाय।